वेट लॉस करताना किंवा फॅट लॉस करताना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही मला सांगा, पोट एका कलिंगडाने भरेल का एका कुरकुरीच्या पाकिटने भरेल? त्या पॉकेटमध्ये 516 किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरीज असतात आणि एका वॉटरमेलन म्हणजे कलिंगडामध्ये फक्त 0 बरोबर म्हणजे कॅलरीजच नसतात, तरी तुमचं पोट कलिंगडाने भरतं. हे उदाहरण होतं फक्त तुम्ही असं कम्पेअर करून तुमच्या सगळ्या डाएटमध्ये बदल करू शकता. फॅट लॉस इझी होऊन जातं. चला तर मी आता तुम्हाला सांगते, फॅट लॉस करताना कोणते पदार्थ खायचे नाहीत. मैद्याचे पदार्थ पूर्ण बंद करा आणि सेकंड म्हणजे एनर्जी ड्रिंक पूर्ण बंद करा, ते पिऊ नका. तुम्हाला स्टिंग आवडत असेल तर ती पूर्ण बंद करा. पिझ्झा बर्गर खाणं पूर्ण अवॉइड करा. इन्स्टंट नूडल्स तर अजिबात खायचे नाही. लाईक मॅगी सर्वांना आवडत असते तरी पण खायची नाही. सकाळचा चहा आणि ते बिस्किट वगैरे ते पण पूर्ण बंद करा. उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्लं जाणारं आणि सर्वांना जास्त आवडतं ते म्हणजे आईस्क्रीम, पेस्ट्रीज किंवा फ्राईड असलेलं घरचं तळलेलं किंवा बाहेरचं तळलेलं खायचं नाही. त्याने फॅट खूप गेन होतं. आणि हे सगळं पूर्ण बंद केल्यानंतर काय खायचं हा प्रश्न पडतो तर ते सांगते. ह्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये फॅट नसतातच, नाच्या बरोबरच असतात. काकडी, मुळा, पालक, मशरूम तर मी अजून खाल्लेलं नाही आहे. तुम्ही खाल्लं असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. स्ट्रॉबेरी, हिरव्या पाल्यांचा ज्यूस लाईक मोरिंगा ज्यूस किंवा पालकचा ज्यूस, स्ट्रॉबेरी, आणखीन कलिंगड, टोमॅटो किंवा कोबी, हे खूप कमी कॅलरीज असणारे पदार्थ आहेत. तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. आणि हेल्दी राहायचं असेल तर अनुला फॉलो करून ठेवा. हा ब्लॉग सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि फॅट लॉस करायचा असेल, वेट लॉस करायचा असेल तर मला फॉलो करून ठेवा. ओके, बाय.